स्टुडंट्स, वेलकम टू द सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी. ओके, चला नवीन टॉपिककडे समोर जाऊ. आता आपण आपल्या बघा, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं व्हॉट इज मीन बाय मोशन, देन व्हॉट इज डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. मोशन काय आहे, डिस्टन्स काय आणि डिस्प्लेसमेंट काय आहे त्याचा आपण डिटेलमध्ये स्टडी केला. तर शॉर्टकटमध्ये पहा, मोशन म्हणजे काय असतं, सिम्पली चेंज इन पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंगच्या रिस्पेक्टमध्ये एखादा ऑब्जेक्ट किती हालचाल करतो, त्याची पोझिशन कशी चेंज करतो, त्याला म्हणतो आपण मोशन. त्यानंतर बघितलं आपण डिस्टन्स आणि त्यानंतर बघितलं डिस्प्लेसमेंट. तर डिस्टन्स काय आणि डिस्प्लेसमेंट काय हे आपल्याला आता परत बघावं लागेल थोडंसं, कारण आता आपल्याला त्याच्या समोरच्या टॉपिकवर जायचं. समोरचा टॉपिक म्हणजेच कोणता, स्पीड, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन. तर पहा, स्पीड, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन याच्यासाठी थोडं डिस्टन्सचा फॉर्म्युलाचा आपल्याला म्हणजे डिस्टन्सचा वापर होईलच. तर पहा, डिस्टन्सला आपण काय म्हटलं होतं, सिंपल distance is the total path traveled. Distance is the total path traveled. आणि डिस्प्लेसमेंट कशाला म्हटलं होतं, आठवा थोडंसं. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. दोन पॉइंट मधलं फायनल, इनिशियल आणि फायनल पोझिशन मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स त्याला म्हटलं होतं आपण डिस्प्लेसमेंट. आता पहा, आपल्याला शिकायचा आहे कन्सेप्ट स्पीडचा. व्हॉट इज मीन बाय स्पीड. तर स्पीड हा वर्ड आपण एनी टाइम रोज यूज करतो असं म्हटलं तरी चालेल, बरोबर आहे ना. बाईक चालवत असताना आपण काय म्हणतो, गाडीवर बसलेलो असतो, जोरात चाल, अरे कमी स्पीड कर, थोडीशी स्पीड जास्त कर, थोडा जोरात चाल म्हणजे स्पीड वाढव, थोडासा हळू चाल म्हणजे स्पीड कमी कर, बरोबर आहे ना. हा वर्ड आपल्याला माहिती आहे. परंतु नेमकी स्पीड म्हणजे काय, स्पीड कॅल्क्युलेट कशी करतो आपण, म्हणजे स्पीड किती आहे हे कशी ठरवतो. सर्वात आधी तर हे सांगा बरं, एखाद्याची स्पीड जास्त आहे आणि एखाद्याची स्पीड कमी आहे, हे असं कसं ठरवसा. सिंपल आहे, आपण टाइमनुसार. जर का एखादा व्यक्ती कमी टाइम मध्ये खूप दूरपर्यंत जाऊन पोहोचला, बाईक आहे, एखादा बाईक चालवून राहिला, कमी टाइमात खूप दूरपर्यंत जाऊन पोहोचला, तर त्याची स्पीड जास्त. आणि त्याच समजा तेवढ्याच टायमात एखादा दुसरा व्यक्ती एवढ्या दूर न जाता थोडासा मागे पडला त्याच्यातून, म्हणजे याचा अर्थ काय, त्याची स्पीड कमी आहे. म्हणजे स्पीडला आपण कशाशी रिलेट केलं, दूर जाता म्हणजे अंतर म्हणजेच डिस्टन्स, आणि वेळ म्हणजेच टाइम. किती वेळात किती अंतर कव्हर करतो, जास्त कमी वेळात जास्त अंतर कव्हर करत असेल म्हणजेच स्पीड जास्त, कमी वेळात जास्त अंतर कव्हर करत असेल म्हणजे स्पीड जास्त. म्हणजेच स्पीड सिंपल आहे. स्पीडचा फॉर्म्युला, स्पीडचं सूत्र एकच आहे, काय आहे, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम, युनिट टाइम. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन युनिट टाइम इज कॉल्ड ॲज स्पीड. म्हणजे सिंपल स्पीड म्हणजे त्याला तुम्ही म्हणसाल द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम. द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम. युनिट टाइम म्हणजे काय, युनिट टाइम म्हणजे तो 1 सेकंद, 1 मिनिट, 1 आवर, हे काय युनिट टाइम याला आपण म्हणतो. एका पर्टिक्युलर टाइम मध्ये तो किती अंतर कव्हर करतो त्याला म्हणतो आपण त्याची स्पीड. मग या स्पीडचा विचार करताना आपण डायरेक्शनचा वापर करत नाही, म्हणजे डायरेक्शनचा विचार करत नाही. कारण इथून जर का मला एक जळगाव जामोदला जायचं असेल, सपोज एखाद्या दुसऱ्या कोणत्या तरी गावाला जायचं असेल, रस्त्यात जाताना जरुरी आहे का की एकदम स्ट्रेट रोड असेल, नाही. रस्त्यात जाताना बऱ्याचशा वेळेला टर्न येतात, कधी इकडे टर्न मारावा लागतो, कधी इकडे टर्न मारावा लागतो, नंतर कधी सरळ चालावं लागतं. म्हणजे डायरेक्शन हे प्रत्येक वेळा बदलते, पण आपण डायरेक्शनचा विचार करत आहे का इथं, नाही. आपण विचार कशाचा करत आहे, त्याने डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं, मग तो कोणत्याही डायरेक्शनने जाऊ, त्याने टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं, मग तो कोणत्याही डिस्टन्सने जाऊ, आणि ते डिस्टन्स ट्रॅव्हल करायला त्याला किती वेळ लागला, या दोघांचा रेशो आपण घेतला आणि त्यावरनं काय फाइंड आउट केलं, स्पीड फाइंड आउट केली. ओके, याला म्हणायचं स्पीड. सिंपल आहे. परंतु एक लक्षात ठेवा, यामध्ये डायरेक्शनचा विचार करत नाही, म्हणून स्पीड ही कशी क्वांटिटी आहे पहा. डिस्टन्स ही कशी क्वांटिटी होती, स्केलर क्वांटिटी. सांगितलं होतं शॉर्टमध्ये, स्केलर कशाला म्हणायचं, ज्याला मॅग्निट्यूड आहे फक्त त्याला स्केलर, आणि ज्याच्याकडे मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे म्हणजेच डिस्प्लेसमेंट त्याला व्हेक्टर. ओके, ठीक आहे. स्केलर आणि व्हेक्टर बद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे, थोडीशी आठवत नसेल तर थोडासा याच्या आधीचा व्हिडिओ पाहून घ्या, एकदा रिकॉल करून घ्या, ठीक आहे. एकदम इझी आहे, आणि ते ॲक्च्युअलमध्ये स्केलर व्हेक्टर आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे समोर, परंतु आता सध्या तो टॉपिक नाही आपला. पहा, लक्ष द्या. स्पीड, मग जर का डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी असेल तर ऑब्व्हियसली स्पीड पण कशी आहे, स्केलर क्वांटिटीज आहे. स्पीड पण कशी आहे, स्केलर क्वांटिटी. कारण स्पीडसाठी आपण डायरेक्शनचा विचार करतच नाही,
ओके, ही झाली स्पीड. मग आता येऊ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी, मग व्हेलॉसिटी ही रिलेट करते. व्हेलॉसिटी म्हणजे काय? द डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम. म्हणजेच व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं आणि ते डिस्प्लेसमेंट होण्यासाठी त्याला टाइम किती लागला. मग डिस्प्लेसमेंट भागेला टाइम केल्यानंतर जी क्वांटिटी, जो फॅक्टर, जी व्हॅल्यू आपल्याला मिळेल त्याला म्हटलं जातं व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटी ही एकाच डायरेक्शनने आपण कन्सिडर करतो, म्हणून ही कोणती क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी. सॉरी, ही कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. डायरेक्शन पण आणि मॅग्निट्यूड पण सांगितलं तुम्हाला स्केलर वेक्टर बद्दल. जर का मला इथून शेगावला जायचं असेल, फक्त 25 किलोमीटर शेगाव असं सांगून चालेल का? नाही. तर लेफ्टला जायचं, राईटला जायचं, कोणत्या साईडनं जायचं हे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच त्याची न्यूमरिकल व्हॅल्यू, म्हणजेच 25 किलोमीटर म्हणजेच मॅग्निट्यूड, आणि सोबतच टुवर्ड्स ईस्ट या डायरेक्शनने जा, पूर्वेकडे जा, ही झाली त्याची डायरेक्शन. त्यावेळेला कंप्लीट होऊन जाईल एक इन्फॉर्मेशन. त्याला म्हणतो आपण मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन म्हणजेच वेक्टर, आणि फक्त मॅग्निट्यूड म्हणजेच स्केलर. ओके, ठीक. ही झाली व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. पहा मग आता याचं एक एक्झाम्पल घेऊ आपण, त्यावरनं त्याची व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करू आणि त्याची स्पीड स्पीड कॅल्क्युलेट करू आधी, नंतर व्हेलॉसिटी बघू. बघा, लक्ष द्या. सपोज दोन मित्र आहेत, एकाचं घर आहे इथं, हा आहे सपोज ए. त्यानंतर हा एक दुसरा मित्र आहे, त्याचं घर आहे सपोज बी, आणि हे एखादं इथं शॉप आहे, एखादं दुकान आहे सी. सपोज लक्ष द्या. बा, ए हा इथून निघाला, हा ए नावाचा मित्र इथून निघाला, बीच्या घरी जाऊन पोहोचला. याला इथून इथपर्यंत जायला 2 किलोमीटर एवढं अंतर कव्हर करावं लागलं. आणि 2 किलोमीटर एवढं अंतर कव्हर करण्यासाठी त्याला 2 घंटे लागले. 2 आवर्स. किती घंटे लागले? 2 घंटे, 2 आवर्स. तुम्ही म्हणसाल काही सर, फक्त 2 किलोमीटर अंतर कव्हर करायला 2 घंटे लागतात का? अरे सपोज, समजा, फक्त समजून घ्यायचं आपल्याला, इमॅजिन करायचं आहे, कल्पना करायची. सपोज करा 2 किलोमीटरसाठी त्याला किती घंटे लागले? 2 घंटे लागले. खूप आरामात चालला, पावलं मोजत चालला असेल, आपल्याला माहिती आहे का? ओके, ठीक आहे. असो, ठीक. ए पासून बी पर्यंत इथपर्यंत जायला त्याला किती वेळ लागला? 2 घंटे लागले. 2 किलोमीटर अंतर त्यांनी कव्हर केलं. इथे येऊन बसला, थोडासा आराम वगैरे केला. 2 मित्र आहेत, त्यांची काहीतरी खायची इच्छा झाली. यापैकी एक व्यक्ती निघाला, म्हणजे एक मित्र निघाला, आणि तो त्याला दुकानावर जायचं आहे. इथं त्याला सी या पोझिशनवर यायचं आहे. परंतु इथून पासनं इथपर्यंत हे आहे जवळपास 4 किलोमीटरचं अंतर आहे. हे किती किलोमीटरचं अंतर आहे? 4 किलोमीटरचं अंतर. मग यापैकी ए नावाचा व्यक्ती, बी हा इथल्या इथंच आहे, बी हा तिथंच थांबला, एच निघाला आणि तो इथं जाऊन पोहोचला. काय आणण्यासाठी? काहीतरी भूक लागली असेल, त्याला गप्पा करत होते, भूक लागली, बोलता बोलता काहीतरी खायसाठी तो निघाला. 4 किलोमीटर अंतरावर जाऊन पोहोचला. इथून त्याने जे घ्यायचं ते पॉपकॉर्न, आईस्क्रीम, जे काही घ्यायचं असेल तरी घेतलं, आणि परत येऊन इथपर्यंत पोहोचला, आणि इथं स्टॉप झाला. लास्टला इथं स्टॉप झाला. आणि त्याला बी पासून सी पर्यंत 4 किलोमीटर अंतर कव्हर करण्यासाठी लागले 4 घंटे. सपोज करा. आई सर 4 घंटे लागतात का? अरे समजून घ्या, फक्त काय करा, समजून घ्या फक्त. 4 किलोमीटरसाठी किती घंटे लागले? 4 घंटे. मग आता इकडून जायला 4 घंटे लागले असतील, तर तिकडून यायला किती घंटे लागले असतील? 4 घंटे. म्हणजे 4 आणि 4 8. मग अजून म्हणून सर हा 8 घंटे का त्यांनी त्याची वाट पाहिली काय? अरे फक्त समजून घ्या. समजा पाहिली वाट त्यानं, ठीक आहे. 4 आणि 4 8 तास ऑब्विसली, कारण इकडनं पण त्याला किती किलोमीटर अंतर करावं लागलं? 4 किलोमीटर अंतर कव्हर करावं लागलं. ठीक आहे. आता येऊ. आता यामध्ये सर्वात आधी तर मला सांगा, या एनी किती डिस्टन्स कव्हर केलं? डिस्टन्स बाय ए, डिस्टन्स ऑफ ए. एचं डिस्टन्स किती झालं सांगा. डिस्टन्स म्हणजे काय? टोटल पाथ कव्हर. डायरेक्शनचा आपल्याला विचार करायचा नाही. इथं आला, सरळ इथं गेला, इथून त्यानं डायरेक्शन बदलवली, परंतु त्यानं अंतर किती कव्हर केलं? पूर्ण अंतर किती कव्हर केलं? तर किती? 2 किलोमीटर अधिक 2, 4 2 6, आणि हे इकडून येताना 4, म्हणजे 6 4 10, 10 किलोमीटर हे झालं एनी केलेलं डिस्टन्स. ओके. आता या एचं डिस्प्लेसमेंट किती झालं? एचं डिस्प्लेसमेंट किती झालं? बरोबर आहे, काढलं असेल तुम्ही उत्तर. किती किलोमीटर आहे रे? 2 किलोमीटर. बरोबर. कसं काढलं? डिस्प्लेसमेंट काय सांगितलं होतं? शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन. इनिशियल पोझिशन कोणती? ए. फायनल पोझिशन कोणती? बी. सी नाही, तो सी जवळ जाऊन थांबला का? नाही, सी वर तो गेला, त्यांनी आईस्क्रीम खायला काही घेतला आणि परत वापस आला.
आणि इथे येऊन स्टॉप झाला शेवटी. हे सुरुवात हा शेवट, सुरुवातीच्या आणि शेवटच्या मधात जेवढा फरक आहे, जेवढं अंतर आहे, त्याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट. किती अंतर आहे रे? 2 किलोमीटर. किती अंतर आहे? 2 किलोमीटर. म्हणजे याचं डिस्प्लेसमेंट किती झालं? 2 किलोमीटर. ओके ओके, डिस्प्लेसमेंट किती झालं? 2 किलोमीटर. ठीक आहे, समजलं इथपर्यंत सर आम्हाला. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे स्पीड. आपला हा तर कन्सेप्ट आधीच झाला आहे, कॅल्क्युलेट करायचे स्पीड आणि व्हेलॉसिटी. आता पहा, मग स्पीड कॅल्क्युलेट करा सर्वात आधी. स्पीड इज इक्वल्स टू काय? स्पीडचा फॉर्म्युला काय? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम. बरं, या फॉर्म्युल्याने काढायच्या आधी लॉजिकली सिंपली तुम्हाला सांगतो, म्हणजे तोंडी तुम्ही सांगू शकता. पहा बरं, ए हा म्हणजे इथून निघाला, असा जाऊन सी पर्यंत पोहोचला आणि तिथून बी वर परत आला. यानं किती अंतर कव्हर केलं? 2 4 6 आणि 4 10. 10 किलोमीटर त्यानं अंतर कव्हर केलं. एवढं अंतर कव्हर करायला त्याला किती वेळ लागला? एवढं अंतर कव्हर करायला त्याला किती वेळ लागला? त्याला वेळ लागला 2 घंटे, 4 घंटे आणि अधिक 4 घंटे. 2 + 4 + 4 10 आवर. किती आवर? 10 आवर. म्हणजे त्याला 10 किलोमीटर अंतर कव्हर करायला किती घंटे लागले? 10 घंटे. म्हणजे हा कितीच्या स्पीडने गेला असेल? जर का त्याला 10 किलोमीटर कव्हर करायला 10 घंटे लागतात, याचा अर्थ काय? तो एका तासात किती किलोमीटर अंतर कव्हर केलं त्यानं? 1 किलोमीटर. जर का 10 तासात 10 किलोमीटर, तर एका तासात किती? 1 किलोमीटर. म्हणजेच त्याची स्पीड किती झाली? 1 किलोमीटर पर आवर. 1 किलोमीटर पर आवर. पर आवर म्हणजे काय? त्या एका घंट्यात 1 किलोमीटर एका घंट्यात. काढलं तोंडीच उत्तर आहे, बरोबर आहे ना? साधा सिंपल आहे. जर का तो 10 किलोमीटरला त्याला 10 तास लागत असेल, तर एका किलोमीटर मध्ये म्हणजेच एका तासात तो किती अंतर कव्हर करेल? 1 किलोमीटर अंतर. म्हणजेच त्याची स्पीड किती झाली? 1 किलोमीटर पर आवर. आता पहा बरं, इथं टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल. डिस्टन्स किती कव्हर केलं? कॅल्क्युलेट केला आपण. 2 + 4 + 4 दॅट इज 10 किलोमीटर डिस्टन्स. टोटल डिस्टन्स. डायरेक्शनचा विचार करू नका. डायरेक्शन त्यांनी इथं आल्यानंतर चेंज केली. आपल्याला डायरेक्शनशी घेणं देणं नाही आहे, कारण ती स्केलर क्वांटिटी आहे. ओके, 10 किलोमीटर. 10 किलोमीटर डिस्टन्स कव्हर. याला टाइम किती लागला? हा इथून इथपर्यंत आला, इथं होता आधी, इथं आला, म्हणून 2 घंटे लागले का त्याला इथून इथपर्यंत यायला? नाही. तो आधी इथे आल्यानंतर थांबला नाही, इथून इथं गेला आणि परत इथं आला. 2 आणि 4 6 आणि 4 10. 10 आवर करा, सोडवा. 10 10 कॅन्सल. म्हणजेच काय? 1 किलोमीटर पर आवर. दिस इज द स्पीड ऑफ ए. दिस इज द स्पीड ऑफ ए. अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करतो स्पीड. पहा उत्तर 1 किलोमीटर पर आवर ते झालं. हा फॉर्म्युला आहे, हे आपण तोंडी काढलं. आता तोंडी काढल्यानंतर आपल्याला बरोबर समजतं की 10 घंट्यात, म्हणजे 10 घंट्यात जर का 10 किलोमीटर, तर एका घंट्यात किती किलोमीटर? 1 किलोमीटर. तेच फॉर्म्युल्याने उत्तर काढलं, आपल्याला उत्तर तेच मिळालं, 1 किलोमीटर पर आवर. दिस इज कॉल्ड ॲज स्पीड. याला काय म्हटलं जातं? स्पीड. म्हणजे साधं सिंपल. स्पीड हा कन्सेप्ट कोणाशी रिलेट केला त्यांनी? स्पीड या कन्सेप्टला रिलेट केलं टाइम सोबत. टाइमवर डिपेंड आहे. मग याची स्पीड, याला जर का याची स्पीड वाढवायची असेल, म्हणजे याला जर याची स्पीड ऑटोमॅटिकली, यांनी जर का स्पीड वाढवली, तर टाइम काय होऊन जाईल? कमी होऊन जाईल. स्पीड जास्त, वेळ कमी लागेल. स्पीड कमी, वेळ जास्त लागेल. हे दोघी गोष्टी कशा आहे? एकमेकाला सोबत चालतात, बरोबर आहे? म्हणजे एकमेकाशी रिलेटेड आहे, टाइम आणि स्पीड, म्हणजेच गती. ओके, ठीक आहे. हे झालं स्पीड. मग आता राहिला प्रश्न डिस्प्लेसमेंट. सॉरी, डिस्प्लेसमेंट नाही, व्हेलॉसिटीचा. मग आता व्हेलॉसिटी काय आहे? व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. चला सरळ फॉर्म्युल्यावरून आपण काढू. व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट किती झालं? 2 किलोमीटर. तर 2 किलोमीटर अपॉन एवढं डिस्प्लेसमेंट करण्यासाठी त्याला किती वेळ लागला? सर 2 तास वेळ लागला. 2 तास लागला का? नाही. किती घंटे लागला? 2 तास. हा इथून इथपर्यंत याला सुरुवातीला त्याला लागला, परंतु इथे थांबला नाही. इथून इथपर्यंत 4 तास आणि परत इथं 4 तास. म्हणजे इनिशियल वरनं फायनल वर, सुरुवातीच्या पोझिशनवरनं शेवटच्या पोझिशनवर येण्यासाठी त्याला किती वेळ लागला? पूर्ण वेळ लागला त्याला 10 घंटे. म्हणजेच 10 आवर्स. किती आवर्स? 10 आवर्स. नाही तर इथं टाकून देसान 2 घंटे. 2 घंट्यात थोडी येऊन पोहोचला तो इथं. हा 2 घंट्यात इथे येऊन पोहोचला, परंतु काम इथं जाऊन, इथं म्हणजे सी वर, दुकानावर जाऊन याचं राहिलं होतं ना त्याचं. ठीक आहे. शेवट त्यांना थांबला कुठं? इथं थांबला. म्हणून 2 4 आणि 4 10 घंटे. मग किती राहिलं हे? 1/5 that is equals to 0.2 किलोमीटर पर आवर. म्हणजेच 0.2 किलोमीटर पर आवर. हे काय आहे मग? याची व्हेलॉसिटी. हे काय निघाली? याची व्हेलॉसिटी. याला म्हणायचं व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटी ही कशी आहे? वेक्टर क्वांटिटी. म्हणजे याला डायरेक्शन पण पाहिजे.
याला कशी पाहिजे, डायरेक्शन पण पाहिजे. मग व्हेलॉसिटीचा अर्थ काय, हे 0.2 किलोमीटर पर आवर याचा अर्थ काय, याचा अर्थ असा की तो चालत असताना 0.2 किलोमीटर एका सरळ रेषेत चालतो, एका सरळ रेषेत एकाच डायरेक्शनने चालतो. म्हणजे इथून इथपर्यंत याला त्याला किती किलोमीटर, 0.2 किलोमीटर तो एकाच रेषेत चालतो. परत समोरच्या 0.2 किलोमीटरला, म्हणजेच सपोज जर का इथून निघाला, डायरेक्शनचा विचार करायचा, इथून निघाला, व्हेलॉसिटी पहा 0.2 किलोमीटर काय आहे मी सांगतो तुम्हाला. इथून निघाला एका पर्टिक्युलर टाइम मध्ये तो एका सरळ रेषेत गेला. इथून या पॉइंट पर्यंत येताना तो किती अंतर त्याने कव्हर केलं, 0.2 किलोमीटर. किती अंतर कव्हर केलं, 0.2 किलोमीटर. मग इथं आल्यानंतर मे बी त्यांनी रस्त्यात समोर चालत असताना डायरेक्शन बदलली असेल, इथून डायरेक्शन त्यांनी बदलली, परंतु इथं बदलल्यानंतर तो परत सरळ चालत गेला. परत सरळ चालत जात असताना समोरच्या एका पर्टिक्युलर टाइम मध्ये पण तो किती किलोमीटर अंतर कव्हर केलं असेल त्यांनी, 0.2 किलोमीटर. म्हणजे 0.2 किलोमीटर एवढं अंतर असताना, कव्हर करत असताना त्यांनी त्याची डायरेक्शन बदलली नाही. 0.2 किलोमीटर अंतर जाईपर्यंत तो एका सरळ रेषेतच चालला. म्हणजे सपोज आपण कन्सिडर केलं इथपासनं इथपर्यंत हे अंतर आहे 0.2 किलोमीटर. तर हा ए चालत असताना इथून त्यांनी सुरुवात केली तर एकदम सरळ निघाला, इकडे न पाहता, इकडे न जाता तो एकदम सरळ निघाला आणि इथं येऊन पोहोचला. इथं आल्यानंतर त्यांनी डायरेक्शन चेंज केली, परंतु या 0.2 किलोमीटरच्या मधात त्यांनी कुठंच डायरेक्शन त्याची चेंज केली नाही. एका सरळ रेषेत तो निघून चालला गेला. याला म्हटलं जातं व्हेलॉसिटी, कारण एका सरळ रेषेत डायरेक्शन आहे, डिस्प्लेसमेंट आहे, बरोबर ना. डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड डायरेक्शन आहे, म्हणून त्याला व्हेलॉसिटी, म्हणून ती वेक्टर क्वांटिटी. कारण 0.2 किलोमीटर मॅग्निट्यूड पण आहे आणि सपोज लेफ्ट साइडने जात असेल तर म्हणून काय, टुवर्ड्स लेफ्ट. हा, या 0.2 किलोमीटर इथे येईपर्यंत वाटल्यास तो समोर इथं आल्यानंतर त्यांनी डायरेक्शन चेंज केली. सपोज त्यांनी या डायरेक्शनने गेला, मग परत समोरच्या 0.2 किलोमीटर अंतरपर्यंत त्यांनी त्याची डायरेक्शन बदलली नाही. परत 0.2 किलोमीटर पर्यंत तो कसा गेला, एकाच डायरेक्शनने गेला. मग इथं आल्यानंतर परत त्यांनी 0.2 किलोमीटर डायरेक्शन बदलली, परंतु समोरच्या 0.2 किलोमीटर पर्यंत त्यांनी त्याची डायरेक्शन बदलली नाही. याला म्हटलं जातं व्हेलॉसिटी, याला म्हटलं जातं व्हेलॉसिटी. ओके, आलं तुमच्या लक्षात सर्वांच्या. एकदम इझी असा कन्सेप्ट आहे. फॉर्म्युले पहा, स्पीड आहे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम, आणि हा जो टोटल डिस्टन्स आपण काढलं म्हणजे ही जी स्पीड निघाली ही ॲव्हरेज स्पीड. या स्पीडला आपण काय काढलं, ॲव्हरेज स्पीड, सरासरी काढली आपण. ॲव्हरेज स्पीड कशी स्पीड काढली, ॲव्हरेज स्पीड 1 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, आणि ही झाली व्हेलॉसिटी. आला मग लक्षात तुमच्या, व्हॉट इज स्पीड आणि व्हॉट इज व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, आणि स्पीड आहे डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. ओके, एकदम इझी असे कन्सेप्ट आहे, परंतु एक लक्षात ठेवा, स्पीडला डायरेक्शनची गरज नाही म्हणून हे स्केलर, आणि व्हेलॉसिटीला डायरेक्शनची गरज आहे म्हणून हे व्हेक्टर. समोर चालून स्पीड जशी इथे ॲव्हरेज स्पीड म्हटलं, आणखी इन्स्टंटेनियस स्पीड आहे, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आहे, परंतु ते आपल्याला समोर एलिमेंटमध्ये शिकायचं आहे. सध्या आपण त्याचा विचार करत नाहीये. फक्त आपल्याला सध्या इथं हे समजून घ्यायचं आहे, स्पीड कशाला म्हणायचं आणि व्हेलॉसिटी कशाला म्हणायची. ठीक आहे, लक्षात म्हणून तुमच्या फक्त या दोघांमध्ये फरक काय, स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये, हा तुमच्या लक्षात आला असेल. इथं आहे डिस्टन्स अपॉन टाइम आणि इथं आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आणि डिस्टन्स काय आहे आणि डिस्प्लेसमेंट काय हे समजलं तुम्हाला. या दोघांमधला फरक तुमच्या लक्षात आला म्हणजेच तुम्हाला स्पीड आणि व्हेलॉसिटी मधला फरक हा समजून गेलाच. ठीक आहे, ओके, ठीक. चला मग आता जाऊ आपण समोर आता आपल्याला पाहायचं आहे, समोर आता आपल्याला पाहायचं आहे ऍक्सेलरेशन. समोर पाहायचं आहे ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनला मराठीमध्ये काय म्हणतात, मराठी मीडियम वाले सांगा, आठवलं का? ऍक्सेलरेशनला मराठीमध्ये म्हटलं जातं, ऍक्सेलरेशनला मराठीमध्ये म्हटलं जातं त्वरण. काय म्हटलं जातं, त्वरण, वरण नाही. नाही तर म्हणसाल वरण नाही, ऍक्सेलरेशनला मराठीत वरण म्हणतात का, नाही, काय म्हटलं जातं, त्वरण. त्वरण म्हणजेच काय आहे, ऍक्सेलरेशन. हा आहे शॉर्ट फॉर्म ऍक्सेलरेशन. ओके, ठीक आहे. चला मग ऍक्सेलरेशन काय ते पाहू. तर ऍक्सेलरेशन पहा, सिंपल आहे. ऍक्सेलरेशन इज इक्वल्स टू चेंज इन velocity per unit time.
ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. हा झाला फॉर्म्युला त्याचा. ॲक्च्युअलमध्ये आता कन्सेप्ट पहा काय आहे. ॲक्सेलरेशन पहा सांगतो तुम्ही पार्कमध्ये गेलेले आहात. बऱ्याचदा पार्कमध्ये स्लाइड्स असतात. स्लाइड्स म्हणजे घसरगुंडी, बरोबर आहे ना. घसरगुंडी लहान मुलं त्या घसरतात घसरगुंडी. पार्कमध्ये गेलं हे असे एक शिडी असते. ओके, वर चढण्यासाठी शिडी राहते आणि इथून हे काय सपोज अशी घसरगुंडी, अशी खाली घसरगुंडी आहे. इथं बसले तुम्ही आणि इथून खाली घसरगुंडी आहे. हा आपला फ्लोअर आहे. फ्लोअर म्हणजे जमीन आहे. ठीक, इथून तुम्ही सुरुवातीला जाऊन बसता, इथून खाली पोहोचता. आता इथून खाली असताना तुम्ही असं काय ऑब्झर्व होते तुम्हाला, काय असं म्हणजे निदर्शनास असं काय येतं ज्या वेळेला तुम्ही इथं बसता. इथून ज्या वेळेला सुरुवातीला स्पीड म्हणजे तुमचं गती जी आहे इथं 0 आहे. सुरुवातीला कशी आहे 0 आहे. तुम्ही सरकायला जाता समोर, जसं जसं हळूहळू तुम्ही समोर सरकता, समोर सरकता इथपर्यंत, म्हणजे खाली टेकायच्या आधी, जमिनीवर उतरायच्या आधी इथपर्यंत येतात. तुम्हाला तुमच्या स्पीड मध्ये काय फरक पाहायला मिळतो, तुमच्या गतीमध्ये काय फरक पाहायला मिळतो. ती वाढते का कमी होते? कमी होते. अरे कशी कमी होणार, कमी नाही होईल ना, आपण खाली जात आहे. एक्सपिरियन्स केला असेल तुम्ही, जसे जसे तुम्ही वरून खाली जासाल तशी तशी आपल्या बॉडीची स्पीड काय होत जाते, वाढत जाते. इथं स्पीड थोडीशी कमी, इथं आल्यानंतर त्यापेक्षा जास्त, इथं आल्यानंतर त्यापेक्षाही जास्त, इथं आल्यानंतर त्यापेक्षाही जास्त, खूप जास्त वाढत इथं आल्यानंतर खूप जास्त, आणि खाली पडल्यानंतर एकदम टोटली 0. पटकन खाली पडून जाता एकदम टोटली 0 मीटर पर सेकंद. स्पीडचं युनिट आहे 0 मीटर पर सेकंद. इथं जास्त होती, त्यापेक्षाही जास्त, त्यापेक्षाही जास्त, त्यापेक्षाही जास्त, जास्त आणि इथं आल्यानंतर 0 का झाले, कारण तुम्ही खाली पडले ना, स्टॉप झाले म्हणजे स्पीड कशी झाली 0 झाली. मग हा जो स्पीड मध्ये चेंज येत आहे, टाइमानुसार. टाइम तर समोर चाललाच आहे. टाइम स्टॉप झाला का, असं झालं का कधी घड्याळ थांबली, टाइम स्टॉप असं जर झालं तर सर म्हणा आम्ही कधी बुड्ढे होणारच नाही. बरोबर ना, टाइम कधी कोणासाठी थांबत नसतो. ओके ठीक, टाइम समोर जात आहे. सुरुवातीच्या वेळेला स्पीड कमी, आणखी थोड्या वेळेनंतर स्पीड जास्त, आणखी त्याच्या थोड्या वेळेनंतर आणखी स्पीड जास्त, आणखी थोड्या वेळेनंतर स्पीड जास्त, आणि जसे खाली उतरता स्पीड 0. टाइम 0 झाला का नाही, टाइम कधी मागे येतो का नाही, टाइम कधी मागे येत नाही आणि तो कधी 0 होत नाही, तो नेहमीच समोर जातो. टाइम चालू आहे परंतु तुमची स्पीड, म्हणजे आपल्याला काय पाहायला मिळून राहिलं, वेळेनुसार गतीमध्ये बदल घडून येत आहे. म्हणजेच द व्हेलॉसिटी चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइमानुसार म्हणजेच काय, विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच टाइमानुसार. टाइमानुसार गती ही बदलत आहे, व्हेलॉसिटी ही बदलत आहे. म्हणजेच द चेंज म्हणजेच काय, व्हेलॉसिटी चेंजेस म्हणजे व्हेलॉसिटी मध्ये बदल येत आहे. व्हेलॉसिटी चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम is called acceleration. Velocity changes with respect to time. टाइमानुसार जर का व्हेलॉसिटी मध्ये बदल घडून येत असेल तर त्या क्वांटिटीला, म्हणजेच व्हेलॉसिटी चेंज इन व्हेलॉसिटी भागेला टाइम डिवायडेड बाय टाइम, त्या क्वांटिटीला म्हटलं जातं ऍक्सलरेशन. म्हणजेच त्वरण नाही, मराठीमध्ये काय, त्वरण, त्यालाच म्हटलं जातं त्वरण. दॅट मीन्स ऍक्सलरेशन. म्हणजेच ऍक्सलरेशनची डेफिनेशन काय झाली, द व्हेलॉसिटी चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज ऍक्सलरेशन. किंवा तुम्ही याला असंही म्हणू शकता या लँग्वेज मध्ये, द रेट ऑफ चेंज ऑफ इथं कोणामध्ये चेंज येत होता, डिस्प्लेसमेंट मध्ये, त्यामुळे झाली व्हेलॉसिटी. इथं कोणामध्ये चेंज येत आहे, व्हेलॉसिटी मध्ये, त्यामुळे कोण घडून आलं, ऍक्सलरेशन. म्हणजेच द रेट ऑफ चेंज ऑफ acceleration is called as not acceleration, the rate of change of velocity. The rate of change of velocity with respect to time is called as acceleration. एवढं इझी हे कन्सेप्ट्स आहे, एकदम सिंपल आहे. म्हणजेच पहा, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट काय आहे तुमच्या लक्षात आलं, स्पीड आणि व्हेलॉसिटी काय आहे तुमच्या लक्षात आली.
टायमानुसार. मग आता व्हेलॉसिटी झाल्यानंतर व्हेलॉसिटी पण काय तुमच्या लक्षात आली, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. राहिला प्रश्न ऍक्सलरेशन. तर ऍक्सलरेशन ही अशी क्वांटिटी आहे जर का वेळेनुसार व्हेलॉसिटीमध्ये बदल घडून येत असेल, वेळेनुसार जर का गतीमध्ये बदल घडून येत असेल, स्पीडमध्ये बदल घडून येत असेल. स्पीड आणि व्हेलॉसिटी नियर अबाउट सेम आहेत, फक्त तिथं डायरेक्शन आणि म्हणजे डायरेक्शनचा फरक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. ऍक्सलरेशन काय आहे, जर का स्पीडमध्ये म्हणजे जर का व्हेलॉसिटीमध्ये टाइमनुसार बदल घडून येत असेल तर त्या क्वांटिटीला म्हटलं जातं ऍक्सलरेशन. दॅट इज चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. चला करा, नोट करून घ्या. ठीक आहे. ओके. चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. या एक्झाम्पल वरनं तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेलच, चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल. ठीक आहे. पहा मग चेंज इन व्हेलॉसिटी. मग याचा फॉर्म्युला जर का काढायचा असला ऍक्सलरेशनचा तर पहा रे, तुम्हाला काय काय सांगितलं होतं. डिस्टन्स कशाने डिनोट करतो आपण, डिस्टन्स किंवा डिस्टन्स पण आणि डिस्प्लेसमेंट पण कशाने डिनोट करतो आपण, मॅक्सिमम एसनी. व्हेलॉसिटी कशाने डिनोट केली होती आपण, व्हीनी. तसंच आता ऍक्सलरेशन, तर ऍक्सलरेशन डिनोट केलं जातं स्मॉल लेटर ए. ऍक्सलरेशन कशाने डिनोट केलं जातं, स्मॉल लेटर ए. ठीक आहे. मग आता फॉर्म्युला पाहू आपण याचा. ऍक्सलरेशन म्हणजेच ए इज इक्वल्स टू चेंज इन व्हेलॉसिटी. फॉर्म्युला पहा. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय, व्हेलॉसिटी मधला बदल. व्हेलॉसिटी मधला बदल, व्हेलॉसिटी मध्ये बदल घडून येत आहे. हा कसा काढसाल, व्हेलॉसिटी मधला बदल कसा काढसाल. सुरुवातीला 4 किलोमीटर पर आवर म्हणजे 4 मीटर पर सेकंड म्हणा की 4 किलोमीटर पर आवर व्हेलॉसिटी आहे. आणि आफ्टर सम टाइम 6 किलोमीटर पर आवर झाली. सुरुवातीला 4 किलोमीटर पर आवर, आफ्टर सम टाइम थोड्याशा वेळानंतर 6 किलोमीटर पर आवर. 6 किलोमीटर पर आवर. सुरुवातीला ही व्हेलॉसिटी होती आणि नंतर ही व्हेलॉसिटी झाली. व्हेलॉसिटी मध्ये कितीचा फरक पडला, कितीचा फरक पडला, 2चा फरक पडला. 2 किलोमीटर पर आवर. कसं काढलं, कसं काढलं, 2 कुठून आले, 6 वजा 4, 6 मायनस 4 म्हणजेच 2 किलोमीटर पर आवर. चेंज काढत आहे म्हणजेच काय केली त्याची वजाबाकी, फरक. चेंज म्हणजेच काय, फरक म्हणजेच वजाबाकी म्हणजेच चेंज इन व्हेलॉसिटी. म्हणजे इथं आपण काय टाकू, चेंज इन व्हेलॉसिटी. तुम्ही 4 मायनस 6 केलं का, नाही. काय केलं, 6 मायनस 4 म्हणजेच शेवटचं नंतरची स्पीड म्हणजेच फायनल. फायनल. आणि हा सुरुवातीचा म्हणजेच काय, इनिशियल. सुरुवातीचा म्हणजेच काय, इनिशियल. फायनल म्हणजे शेवटचा. मग तुम्ही काय केलं, 6 मायनस 4 म्हणजेच फायनल मायनस इनिशियल. म्हणजेच काय, चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजेच काय, फायनल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. अपॉन टाइम. यालाच म्हणू आपण ऍक्सलरेशन. आता याचा फॉर्म्युला ऍक्सलरेशनला डिनोट केला जातं ए. मग फायनल व्हेलॉसिटी. आता पहा, आता म्हणसाल तुम्ही व्हेलॉसिटीला आपण व्ही नी डिनोट करतो. व्हेलॉसिटी आता 2 लिहिले तुम्ही इथं, फायनल व्हेलॉसिटी आणि इनिशियल व्हेलॉसिटी. मग याच्यासाठी आहे फायनल व्हेलॉसिटीसाठी पण आपण व्ही हा सिम्बॉल यूज करतो, स्मॉल लेटर व्ही हा सिम्बॉल. आणि इनिशियल व्हेलॉसिटी सिम्बॉल यूज केला जातं यू, स्मॉल लेटर मधला, स्मॉल अल्फाबेट जो आहे यू. यू हा सिम्बॉल कशासाठी आहे, इनिशियल व्हेलॉसिटी. आणि डिवायडेड बाय स्मॉल टी आहे टाइमसाठी. स्मॉल टी कशासाठी आहे, टाइमसाठी. ऍक्सलरेशन ए इज इक्वल्स टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. म्हणजेच चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम, वेअर व्ही इज दी, चला लिहूनच देतो. व्ही काय आहे, फायनल व्हेलॉसिटी. आणि यू ला काय म्हटलं जातं, इनिशियल व्हेलॉसिटी. यू ला म्हटलं जातं इनिशियल व्हेलॉसिटी. ओके. यू ला म्हटलं जातं इनिशियल व्हेलॉसिटी. दिस इज ऑल अबाउट दी स्पीड, व्हेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन. अँड अगेन द ऍक्सलरेशन इज विच क्वांटिटी. आता सांगा बरं कोणती क्वांटिटी असेल ऍक्सलरेशन, हे स्केलर असेल का वेक्टर असेल. परत पहा, स्केलर का वेक्टर, स्केलर का वेक्टर. विचार करा. मॅग्निट्यूड, डायरेक्शन. व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटीला काय असतं, डायरेक्शन असतं. डायरेक्शन सोबतच मॅग्निट्यूड असतं. म्हणजे आणि अशी क्वांटिटी ज्याला मॅग्निट्यूड पण असतं आणि डायरेक्शन पण असतं त्याला म्हटलं जातं वेक्टर क्वांटिटी. म्हणजे ऍक्सलरेशन पण कशी क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. ओके, ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट दी टुडेज लेक्चर. पहा काय काय बघितलं आपण, स्पीड बघितली काय आहे, व्हेलॉसिटी बघितलं काय आणि ऍक्सलरेशन बघितलं काय आहे. तर ठीक आहे, हे तुमचं 9-10 मध्ये झालेलं आहेच ऑलरेडी, पण तो खूप महत्त्वाचा आहे. हे माहिती असणं खूप जरुरी आहे. काही जर अडचणी असतील, यामध्ये जर का काही अडचणी येत असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहेच. त्या व्हॉट्सअप नंबरवर मला तुम्ही अडचणी काय आहेत ते पाठवू शकता. आपण त्या अडचणी सॉल्व्ह करू. ठीक आहे. आणि रेग्युलरली लेक्चर्स जे येत जातात ते रेग्युलरली पाहत चला, कंटिन्युअस पाहत चला. आणि काही अडचणी असल्या तर बिंदास कोणत्याही शिक्षकाला विचारायचं. ज्या शिक्षकाचा जो सब्जेक्ट शिकवत आहे त्यांना तुम्ही कधीही अडचण विचारली तरी चालेल. ओके, ठीक आहे. मग
आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. आता याच्या समोरचा टॉपिक आपण बघू नेक्स्ट लेक्चरमध्ये. म्हणजे ऑब्व्हियसली आता याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जो फोर्सकडे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन वगैरे वगैरे ते समोरचे टॉपिक जे आहेत इम्पॉर्टंट ते बेसिक जे आहेत ते आपण सर्व घेऊ. ओके, ठीक आहे, आजच्यासाठी सफिशियंट. ठीक आहे.